मागच्या पार्ट मध्ये बघितला आपण गणपतपुळ्याला तर पोहोचलो. पटक्याम मध्ये जाऊन गणपती तयार करण्यासाठी राहिलेला आहे. मेसवर खातोय, राब राब राबतोय. संकष्टी असल्यामुळं शाबू, केळी, वेपर्स, उपवासाचं सगळं खायला मिळतं. बीचवर गेल्यावर पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे पोलीस कोणालाच आत सोडत नव्हते. अशा सीमारेषा मारून केलं कबड्डीचं ग्राउंड. इथं बराच वेळ घालवून आवरून निघालो आम्ही रत्नागिरी जवळ रत्नदुर्गा किल्ला पाहायला. गणपतीपुळे पासून 25 किलोमीटरच्या अंतरावर. असं वातावरण बघू तो पोहोचलो आम्ही किल्ल्यावर. इथं न थांबता गाडी घेतली डायरेक्ट गडावर. आतमध्ये गेल्या गेल्या देवी भगवती मंदिर लागतं. इथं दर्शन घेऊन लागलो गड फिरायला. गडावरचा नजारा बघून असं वाटत होतं की इथंच बसावं. आम्हाला पुढे जायचं होतं, त्यामुळे आम्ही इथं न थांबता गेलो रत्नदुर्ग शिवसृष्टी बघायला. आतमध्ये जाण्याआधी पहिला तिकीट काढून महाराजांच्या काळातील किल्ले, घरे, मंदिरे यांची हुबेहूब कलाकृती इथं बांधले. शिवरायांच्या आरमारातील ही गुलाबी युद्ध नौका, तसंच सुभेदार तानाजी मानुसरे, कान्होजी आंग्रे आणि बाजीप्रभू देशपांडे यांचाही पुतळा देखील आहे. अजून थोडा वर जातात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असं स्मारक. आपला इतिहास, संस्कृती, वारसा येणाऱ्या पिढीने जपलं पाहिजे. रत्नदुर्ग शिवसृष्टी हे त्याचं उत्तम उदाहरण. इथलं सगळं बघून निघालो गणपतीपुळ्याला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. डायरेक्ट असल्या रांगेत उभा राहून घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन. याचा पुढचा व्हिडिओ तो पुढच्या पार्टमध्ये बघून घ्या. आत्ता तो तुमच्या भावाला फॉलोच करून घ्या.